श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार, गुरु पुष्यामृत योग. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि मातांनो. उद्याची ती पहाट तुमच्या आयुष्यातील साधी सकाळ नसेल. उद्या सूर्योदयासोबतच एक असा दुर्मिळ योग जुळून येत आहे जो वर्षानुवर्षे कोणाचं तरी नशीब पालटण्यासाठीच येतो. उद्या आहे गुरु पुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रात याला सिद्धिदायक आणि अमृत सिद्धी मुहूर्त मानलं जातं. पण भगिनींनो, मला सांगा, गुरु पुष्यामृत म्हटलं की आपल्याला फक्त काय आठवतं? सोनं खरेदी. पण आज मी तुम्हाला सत्य सांगते, ज्यांच्याकडे सोनं खरेदी करायला पैसा नाही त्यांचं काय? त्यांना हा योग फळणार नाही का? मुळीच नाही. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त रहस्याबद्दल सांगणार आहे जे आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी शास्त्रात लिहून ठेवलं आहे. आपल्या निसर्गात अशा काही वनस्पती दडलेल्या आहे ज्या या विशिष्ट मुहूर्तावर जागृत होतात. उद्या सकाळी फक्त एक विशिष्ट झाडाचे एक पान जर तुम्ही घराच्या योग्य कोपऱ्यात ठेवलं तर तुमच्या घरातून गरिबी कायमचा काढता पाय घेईल. तुमचे मुलं अभ्यासात मागे पडत असतील, त्यांची एकाग्रता कमी असेल किंवा तुमच्या पतीच्या कामात, नोकरीत शत्रू अडथळे आणत असतील तर उद्याचा हा छोटासा उपाय म्हणजे त्या सर्व समस्यांवरचा रामबाण तोडगा आहे. तुम्ही पाहाल, जे शत्रू आज तुमचं वाटोळं करायला बघतात तेच शत्रू उद्या तुमच्या दारात लोटांगण घालतील. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण या व्हिडिओच्या बरोबर 10व्या मिनिटाला मी पतीच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा एक अत्यंत गुप्त उपाय सांगणार आहे जो तुम्ही याआधी कधीच ऐकला नसेल. हा उपाय म्हणजे साक्षात तुमच्या संसारासाठी एक सुरक्षा कवच ठरेल. पण त्याआधी ही सेवा रुजू करण्यासाठी आणि गुरुदेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. ज्यांची श्रद्धा पक्की असेल त्यांनाच ईश्वरी प्रचिती येते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. कारण तुमची एक छोटीशी कृती कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. माझ्या माता भगिनींनो, मनामध्ये एक प्रश्न नेहमी येतो की आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, एवढे कष्ट करतो, तरीही नशिबाची साथ का मिळत नाही? याचे उत्तर दडलेले आहे उद्याच्या या अद्भुत मुहूर्तामध्ये. शास्त्रानुसार 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानला जातो. जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा निर्माण होतो गुरु पुष्यामृत योग. गुरु हा ग्रहाचा गुरु आहे जो ज्ञान, समृद्धी आणि भाग्याचा कारक आहे आणि पुष्य नक्षत्र हे पोषक देणारे नक्षत्र आहे. विचार करा, जेव्हा हे 2 बलिष्ठ घटक एकत्र येतात तेव्हा विश्वात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. शास्त्र इथपर्यंत सांगतो की या दिवशी केलेली कोणतीही छोटीशी सेवा किंवा साधना कधीही निष्फळ जात नाही. जसं वाळवंटात पडलेला पाऊस मातीला सुगंध करतो, तसंच या मुहूर्तावर केलेला उपाय तुमच्या वाळलेल्या नशिबाला पालवी फोडू शकतात. बऱ्याचदा आपल्या घरात सर्व काही असूनही सुख नसतं. सतत कटकटी होतात, नवऱ्या बायकोंमध्ये विनाकारण वाद होतात. तुमची मुलं हुशार असतात पण परीक्षेच्या वेळी त्यांना आठवत नाही किंवा त्यांचं मन अभ्यासावरून उडून मोबाईलमध्ये किंवा इतर गोष्टीत गुंततं. पती खूप मेहनत करतात पण त्यांच्या कष्टाचं चीज होताना दिसत नाही.
पदरी फक्त निराशा येते. तुम्हाला वाटतं का हे सगळं सहज होतंय? नाही, याला कारण तुमच्या वास्तूत, तुमच्या घराच्या वातावरणात साचलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. कधी लोकांची वाईट नजर तर कधी वास्तू दोष आपल्या प्रगतीला खीळ घालतात. पण या उद्याच्या या अमृत सिद्धी योगावर आपल्याला हीच नकारात्मकता मुळापासून उपटून टाकायची आहे. उद्या आपल्याला कोणत्याही मोठं स्तोत्र पाठ करायचं नाही किंवा तासनतास उपवास करायचा नाही. आपल्याला आधार द्यायचा आहे तो या सृष्टीचा, निसर्गाचा. कारण भगवंताने निसर्गातील झाडांमध्ये अशा काही शक्ती भरल्या आहे ज्या या विशिष्ट नक्षत्रावर सक्रिय होतात. याच नैसर्गिक शक्तीचा वापर करून आपण आपल्या घरातील दोष कसे दूर करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्या चमत्कारिक पानाची ओळख मी आता करून देणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलणारी ठरू शकते. आता तुमच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल की ताई, हे पान नेमकं आहे तरी कशाचं? आपण नेहमी पूजेत वापरतो ते तुळशीचं पान आहे का, की महादेवाला प्रिय असलेलं बेलाचं पान आहे? माझ्या माता भगिनींनो, हे पान यापैकी कोणतंच नाही. हे झाड आपल्या परिचयाचं आहे, आपल्या अगदी आजूबाजूला असतं. पण त्याच्यात दडलेल्या अफाट दैवी शक्तीकडे आपण आजवर दुर्लक्ष केलंय. हे झाड दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्या मुळाशी वास करतात ते म्हणजे औदुंबर, अर्थात उंबराचं झाड. शास्त्र सांगतं औदुंबरव नित्य लक्ष्मी वास, म्हणजे औदुंबराच्या झाडात सदैव लक्ष्मीचा वास असतो. जिथे औदुंबराचं झाड असतं तिथे साक्षात भगवान दत्तात्रय सूक्ष्म रूपात वास करतात. पण गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी या झाडाचं महत्त्व 1000 पटीने का वाढतंय? कारण हा गुरुचा वार आणि गुरुचेच नक्षत्र आहे. अशा वेळी औदुंबराची शक्ती पूर्णपणे जागृत झालेली असते. पण थांबा, व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी एक गोष्ट काळजावर कोरून ठेवा. उंबराचं कोणतंही पान तोडू चालत नाही. रस्त्याने जाताना दिसेल म्हणून पान तोडलं आणि घरी आणलं तर याचे फळ मिळणार नाही. या पानाचे काही अतिशय कडक आणि गुप्त नियम आहे. जर तुम्ही चुकीचं पान तोडलंय किंवा चुकीच्या वेळी ते घरात आणलं तर याचा सकारात्मक परिणाम तर सोडाच, पण तुमची मेहनत वाया जाईल. म्हणूनच आता मी सांगते ती पद्धत नीट आणि लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे जेव्हा आकाशात तांबूस झालेलं असतं, तेव्हा तुम्हाला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे. जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. एका पात्रात शुद्ध पाणी घेऊन जा. पान कसं असावं? ते पान कोवळं नसावं आणि खूप जुनंही नसावं. पानावर एकही छिद्र नसावं. ते कुठेही फाटलेलं नसावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पानावर कोणतेही काळे डाग किंवा कीड नसावी. ते पान साक्षात ईश्वरी आशीर्वादासारखं स्वच्छ आणि टवटवीत असावं. तोडण्याची पद्धत सांगते, ऐका. पानाला हात लावण्यापूर्वी झाडाला पाणी अर्पण करा. हात जोडून प्रार्थना करा की ए वृक्षराज, मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, माझ्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी तुमचं एक पान घेऊ इच्छिते. कृपया मला आशीर्वाद द्या. झाडाची माफी मागूनच ते पान तोडायचं आहे. कारण वनस्पतींमध्ये जीव असतो आणि गुरुपुष्यामृताला यांना त्रास देऊन घेतलेलं फळ टिकत नाही. पण खरा खेळ इथून पुढे सुरू होतो. हे पान घरी आणल्यावर त्यावर काय लिहायचंय, कोणत्या बोटाने लिहायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पान घराच्या अशा कोणत्या कोपऱ्यात लपून ठेवायचं आहे जिथे कोणाची नजर पडणार नाही. विश्वास ठेवा, हे पान
त्या कोपऱ्यात ठेवताच तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल. जे शत्रू तुमच्या प्रगतीवर जळतात, ते तुमच्या पतीच्या कामात खोडा घालतात, ते आपोआप शांत होतील. आणि मुलांच्या बाबतीत तर अशी प्रचिती येईल की ज्या मुलांचं मन अभ्यासात लागत नव्हतं, ती स्वतःहून पुस्तक हातात घेतील. चला तर मग आता पाहूया या पानावर लिहायचा तो सिद्ध मंत्र आणि त्याची मांडणी कशी करायची, ती प्रत्यक्ष कृती. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तुम्ही औदुंबराचं ते पवित्र पान घरी आणलंय. आता त्यावर काय लिहायचं, लक्ष देऊन ऐका. यासाठी तुम्हाला पेन किंवा शाई वापरायची नाही. तुम्हाला लागेल अष्टगंध किंवा पिवळं चंदन. जर या दोन्ही गोष्टी नसतील तर थोडी हळद पाण्यात कालवून घ्या. आता तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेने रिंग फिंगर त्या पानावर एक त्रिकोण काढा. या त्रिकोणाच्या मध्यभागी तुम्हाला लिहायचं आहे एक अत्यंत प्रभावी बीज मंत्र, भ्रीम. हो, भ्रीम हा साक्षात महालक्ष्मी आणि भुवनेश्वरी देवीचा मंत्र आहे, जो औदुंबराच्या पानाच्या ऊर्जेशी मिळता जुळता आहे. या मंत्राखाली तुमच्या पतीचं नाव किंवा मुलाचं नाव लिहा, ज्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे पान ठेवायचं कुठे? घरातील देवघरात नाही. हे पान तुम्हाला तुमच्या अशा कोपऱ्यात ठेवायचं आहे जिथे कोणाचीही पावलं पडणार नाही, म्हणजे पाय पडणार नाही आणि कोणाचीही नजर जाणार नाही. ते ठिकाण म्हणजे तुमच्या घराचा ईशान्य कोपरा, नॉर्थ ईस्ट कॉर्नर. पण हा कोपरा जमिनीचा नसावा. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एखादं कपाट असेल किंवा उंचावरची जागा असेल तर तिथे एका पांढऱ्या कागदावर हे पान ठेवा. मंत्र लिहिलेली बाजू खालच्या दिशेला असावी. पालथं करून ठेवा. हे पान तिथे ठेवताना मनात 3 वेळा म्हणा, मम गृहे लक्ष्मी प्रसन्न भव, मम शत्रू पराभव. विश्वास ठेवा भगिनींनो, हे पान त्या कोपऱ्यात ठेवताच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यास सुरुवात करेल. शत्रूच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष संपून जाईल आणि तुमच्या पतीच्या कामाचे अडथळे येत होते ते एखाद्या बर्फासारखे वितळून जातील. मुलांच्या खोलीत जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तिथे हे पान ठेवल्याने त्यांच्या बुद्धीला एक वेगळीच धार मिळेल. पती आणि मुलांच्या जोरदार प्रगतीसाठी विशेष उपाय सांगते, ऐका. आता व्हिडिओच्या या वळणावर मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे पतीच्या प्रगतीचा तो खास उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीला त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत नाही किंवा त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही, तर उद्या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर हा उपाय नक्की करा. तुम्हाला काय करायचं आहे सांगतोय, ऐका. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही पतीला कामावर पाठवाल तेव्हा त्यांच्या खिशात किंवा पाकिटात एक छोटी उंबराची फांदी किंवा या झाडाची थोडी रूट पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. हे करत असताना मनात ओम श्री गुरुदेवाय नमः हा मंत्र जप करा. हे सुरक्षा कवच म्हणून काम करेल. कामाच्या ठिकाणी होणारा त्रास, सहकाऱ्यांचा हेवा किंवा व्यवसायातील मंदी यातून त्यांना दिलासा मिळेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक माता भगिनींनी मला सांगितलं आहे की हा उपाय केल्याच्या काही दिवसातच त्यांच्या पतीची पदोन्नती झाली किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळाली. भगिनींनो, गुरुपुष्यामृत योग म्हणजे केवळ संकट दूर करण्याचा दिवस नाही, तर साक्षात लक्ष्मीला आपल्या घरात कायमचं आमंत्रित करण्याचा दिवस आहे. म्हणून आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे 5 महाउपाय सांगणार आहे, जे उद्याच्या मुहूर्तावर आवर्जून करायचे आहे. पहिला उपाय, लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंची खरेदी. उद्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर
काळजी करू नका. उद्या तुम्ही थोडं सेंद्रिय हळकुंड, धने किंवा खडी साखर खरेदी करून घरी आणा. या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. हे धने लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. तुमच्या घरात कधीही अन्नाची आणि धान्याची कमतरता भासणार नाही. उपाय दुसरा, उंबरठ्याचे पूजन. आपल्या घराचा उंबरठा हा लक्ष्मीचं प्रवेशद्वार असतं. उद्या सकाळी लवकर स्नान उरकल्यानंतर घराच्या उंबरठ्याची पूजा करा. हळद पाण्याच्या मिश्रणाने उंबरठा पुसून घ्या आणि त्यावर दोन्ही बाजूंनी स्वस्तिक काढा. या क्रियेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि स्थिर लक्ष्मीचा वास घरात होतो. उपाय तिसरा, दक्षिणवर्ती शंखाचा अभिषेक. जर तुमच्याकडे दक्षिणवर्ती शंख असेल तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर या शंखात गाईचं दूध आणि पाणी भरून त्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा अभिषेक करा. जर शंख नसेल तर साध्या शंखाची पूजा करून तो तुमच्या तिजोरीत किंवा देवघरात पिवळ्या तांदळावर अक्षदांवर स्थापित करा. चौथा उपाय, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा. उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडात लक्ष्मी आणि विष्णूचा जोडवास असतो. उद्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि किमान 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे पितृदोष दूर होतात आणि अडकलेले धन परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. पाचवा उपाय, कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्त पठण. उद्याच्या दिवशी घरातील वातावरण पवित्र ठेवा. शक्य असल्यास 11 वेळा श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर हे स्तोत्र मोठ्या आवाजात लावा, जेणेकरून त्याचे स्वर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. जिथे हे मंत्र ऐकू येतात तिथे दारिद्र्य कधीही टिकत नाही. भगिनींनो, हे 5 उपाय म्हणजे तुमच्या घराची लक्ष्मीची 5 वरदान आहे. पण लक्षात ठेवा, हे सर्व करताना मनात कोणतीही शंका नसावी. पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणत हे उपाय करा आणि पहा तुमच्या नशिबात कसा बदल होतो. तर मातांनो, हे 5 उपाय उद्या नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. पुन्हा एकदा विनंती करते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तर माझ्या प्रिय भगिनींनो आणि मातांनो, आज आपण या व्हिडिओच्या मध्यभागी गुरुपुष्यामृत योगाचे ते गुप्त रहस्य आणि औदुंबराच्या पानाचा उपायाबद्दल सविस्तर माहिती घेतली. हे उपाय साधे वाटत असले तरी ते विश्वासाच्या आणि शास्त्राच्या पायावर उभे आहे. उद्याची ती शुभ सकाळ तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या नशिबात एक मोठा सकारात्मक बदल घेऊन येईल याची मला खात्री आहे. मला माहीत आहे, एक स्त्री म्हणून आपण आपल्या संसारासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि पतीच्या यशासाठी किती झटतो. म्हणून जेव्हा असे दुर्मिळ योग येतात तेव्हा निसर्गाची ही साथ घ्यायला आपण विसरायला नको. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका, तर उद्या सकाळी पूर्ण श्रद्धेने ही कृती करून पहा. अनुभव आल्यावर तुम्ही स्वतः मला सांगाल, ताई खरोखरच घरातील मरगळ दूर झाली. तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल, तुम्हाला यात सत्यता वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ.